आणि अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दोनच गोष्टी. पप्पा म्हणजे आमच्या घराचा आधारस्तंभ आणि मम्मी म्हणजे आमच्या घराची माया. देवाबद्दलचे संस्कार सगळे त्यांनीच दिले. नाती कशी जपवायची सगळं त्यांनीच शिकवलं. असं प्रत्येक वडील असे म्हटलं जातं की प्रत्येक वडील रागीट असतात, पण आमच्या आयुष्यात आमच्या पप्पांनी आमच्यावर कधीसुद्धा हात उचललेला नाही. सासूबाईंचा स्वभाव काय ते धार्मिक आहेत, पण सगळ्यांना नातींवर म्हणा सुनांवर म्हणा त्यांचा खूप जीव पण आहे. आज आमच्या पप्पांचा 75वा वाढदिवस आहे. तर हा 75 हा त्यांचा फक्त आकडा नसून तो त्यांच्या कष्ट, परत परिश्रम आणि त्यांची चिकाटी ह्याचा एक सक्सेसफुल पिरियड आहे. म्हणजे आम्ही नुसतंच 75वी साजरी करत नाही, तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या ह्या ज्या कलाटण्या आहेत, म्हणजे सुखादुःखाच्या ह्या ज्या कलाटण्या आहेत, त्याला एक आमच्या पद्धतीनं आम्ही काहीतरी त्यांना थोडंसं आनंद देऊ या दृष्टीनं आम्ही केलेला हा आज 75वा आणि कार्यक्रम आहे. शिवाय जीवनाच्या आयुष्यात त्यांची कोलमडलेली नाव पुन्हा एकदा उभा राहावी म्हणून आमच्या मम्मींनी त्यांना दिलेली ही 35 वर्षाची साथ आहे. अशा सांगायला गेल्या तर बऱ्याच आठवणी आहेत. पप्पांनी आमच्या घरासाठी, शिरोलीकर परिवारासाठी भरपूर काही केलेलं आहे. त्यातली एक खास आठवण म्हणजे पप्पा कोल्हापूरला जायचे काय ना काहीतरी घ्यायला, दुकानाचं सामान खरेदी करायला किंवा काय. तर प्रत्येक वेळी कोल्हापूरून येताना त्यांच्या दोन्ही पिशव्या पोरांसाठी काहीतरी भरून घेतलेल्या असायच्या. तर आम्ही तिघं भावंड पप्पा पहिला आले की त्या 2 पिशवीत काय आहे हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. आणि प्रत्येक दिवशी आम्हाला काहीतरी नवीन सरप्राईज मिळायचं. पप्पा काय ना काहीतरी रोज वेगवेगळं आम्हाला घेऊन यायचे. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर तसं खूपच जास्त आहे, पण मी आता थोड्या शॉर्ट लाईन्समध्ये सांगेन. बाबांना बघायला गेलं तर लाईक ही इज द पिलर ऑफ द हाऊस अँड वी ऑल आर द ब्रिक्स दॅट मेक द स्ट्रक्चर. तर त्यांनी आम्हाला खूप प्रेम करतात. दे नेवर लॅक्ड बिहाइंड इन प्रोव्हाइडिंग विथ ऑल द थिंग्स. आणि खरंच खूप चांगलं वाटतं त्यांचे नात बनून. असं तर बघायला गेलं तर माझं आणि बाबांचं खूप कमी पडतंय, पण जेवढं पण आम्ही एकत्र असतो तेवढं चांगलं असतं. त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही, सगळं प्रोव्हाइड केलं आहे. दादीबद्दल म्हणायला गेलं तर ती मला एवढी आवडते की जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. तिनं माझं खूप लाड केलं आहे. असं म्हणायला गेलं तरी चालेल की मी मम्मीपेक्षा जास्त तिच्याकडेच असते. पप्पांनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. फार आम्ही परिस्थिती नाजूक असताना आम्ही त्यातून दिवस काढलेले आहेत. पप्पांनी आमच्यासाठी दिवस रात्र झटून, आपली मोठी फॅमिली असल्यामुळं भरपूर त्यांनी आमच्यासाठी म्हणजे लहानाचं मोठं करण्यासाठी फार आमच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. त्यांचे आभार जेवढे मानल तेवढे कमीच आहेत. दहावी पास झाल्यानंतर 11वीला मला बोर्डिंगला ठेवण्यात आलं. पप्पा मला बोर्डिंगला सोडायला आलेले. तर पप्पांनी मला तिथं बोर्डिंगमध्ये माझ्या रूममध्ये मला बसवलं, सर्व सामान वगैरे ठेवलं आणि पप्पा निघून गेले. तर सांगायची मजेची गोष्ट म्हणजे पप्पा घरी शिरोलीला पोचायच्या आधी मी परत पळून तिथून पोचलेलो घरात. चुलत सख्खा कोण सांगितल्याशिवाय ओळखणार नाही इतकं सासऱ्यांनी एकत्र सगळ्यांना ठेवलेलं आहे. त्यांना चांगलं आरोग्य मिळो आणि अशीच साथ त्यांना कायम. da da na
पिता से है नाम तेरा, पिता पहचान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है पिता रब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। पिता का मोल है क्या, पास रह के जाना नहीं, प्यार पिता से करें, माणुसकी काय असते हे मी पप्पांकडून शिकलो. ये कह न पाए कभी है पिता सब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा